सो हाय गाईज, तर माझ्या मिनी ब्लॉगची सुरुवात ही अशी होती आहे कारण की माझ्या घरी आली होती खुशी मला न सांगता. आता तुम्ही माझी रिॲक्शन बघा, डायरेक्ट ती मागणं आली. मीच डायरेक्टली घाबरले. बहन डर गई, बहन डर गई. मी पूर्णपणे घाबरून गेली यार, असं कसं काय झालं, ही अशी कसं काय आली. पण मला खूप भारी पण वाटलं, असं मस्तपैकी ती आली आणि मस्तपैकी सरप्राईज दिलं न सांगता डायरेक्टली. आणि इथे आमच्या मॅडम बघा मस्तपैकी डॉक्टर बनलेल्या होत्या. माझ्या मामीची स्किन बघून तिथे माझ्या मामीला सजेस्ट करणार होती काही क्रीम. म्हटलं वा, माझी पण बघ आणि मला पण काहीतरी सजेशन दे. बघा कशी बघती ना, जशी खरंच ही कोणती तरी डॉक्टर आहे. त्यानंतर मग आम्ही मस्तपैकी रेडी झालो. म्हटलं चला काहीतरी शूट करायला जाऊ, कारण की माझ्याकडे व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी काहीच नव्हतं. मग मस्तपैकी आम्ही रेडी झालो आणि गेलो बाहेर. म्हटलं चला काहीतरी ओन व्हॉइस डायलॉग शूट करायला जाऊया. मग आम्ही निघालो व्हिडिओ काढण्यासाठी. त्यानंतर मग काय, तिथं पोचल्यानंतर खुशीला दिसले डॉग्स आणि ती ॲक्च्युली ॲनिमल्स लवर आहे. तर लगेच मग ती बोलली मी याच्यासाठी बिस्किट घेऊन आले, तू इथे थांब. हे बघा, म्हणजे मुझे इधर ही खडा कर दिया. मग काय, मी तिची वाट बघत बसले की आता ही येईल, मग आपण शूट करायला स्टार्ट करूया. तर शूट करायताना हे असं झालं की आता तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि एंडला या मुलाचा आवाज ऐका की तो कशा टोनमध्ये बात करत होता, म्हणजे कसं बोलत होता. बघितली त्याची बोलायची टोन की क्या चल रहा है इधर, तुम्हारे माँ बाप ने तुम्हें ऐसे संस्कार दिए का. आणि माझं इतकं डोकं आऊट झालं, भाई मी हसून तुझ्याशी बोलते या, म्हणजे चांगला स्वभाव माणसाचा असला ना की लोक लय घाण फायदा घेतात, एवढं तर मला माहिती. मग माझं डोकं इतकं आऊट झालं ना त्याचे असे शब्द ऐकल्याच्या नंतर. मग मी डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट केला आणि मग त्याला बोलायला सुरुवात केली की भाई हा रस्ता काय कोणी खरेदी केलेला नाही आहे, ह्या रस्त्यावरती कोणी पण येऊ शकते आणि व्हिडिओ बनवू शकते. हे काय तुझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे किंवा तुझं स्वतःचं काहीतरी इथं आहे आणि तुझ्या घरासमोर आम्ही व्हिडिओ काढतोय, मग ठीक आहे. पण भाई तर कोणी पण काय करू शकतो. हा एवढा एवढा मुलगा आणि हा बोलू राहिला आहे डायरेक्ट. माझं इतकं घाण डोक आऊट झालं ना का मी खरंच सांगू नाही शकत. मग त्याच्यामुळं मग मी इथपर्यंतच माझा ब्लॉग आहे. मी ब्लॉग पुढे कंटिन्यू नाही केला कारण की माझा मूड नव्हता. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.